साबुदाणा आणि बटाट्याची आहे ना चकली बनवलेली आहे. तर हा उन्हाळी वाळवण्याचा पदार्थ आहे. तर आपण आहे ना मस्त अगदी परफेक्ट मापासहित आहे ना आपण हे चकली बनवलेली आहे आणि मस्त एकसारख्या चकल्या आपल्या झालेल्या आहेत आणि अगदी दुप्पट फुलतात तळल्यानंतर इतकी सुंदर. आणि चकली आहे ना पाहू शकता अशी ह्या पद्धतीने वाळवून घ्यायची. अशी मोडली ना अशी कडकन मोडली पाहिजे इतकी छान अशी वाळवून घ्यायची आणि तळल्यानंतर आहे ना अगदी दुप्पट तिप्पट अशी फुलते चकली ही पाहू शकता. मी तुम्हाला दाखवलेली आहे चकली आपली बघा ही कशी आहे आणि ती तळल्यानंतर एवढी मोठी अशी फुललेली आहे आणि खायला आहे ना खूप सुंदर अशी झालेली आहे, एकदम खुसखुशीत पाहू शकता. मस्त अशी आपली ही ना चकली झालेली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये दाखवलेली आहे. तर हाय हॅलो नमस्कार, रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मस्त अशी आज साबुदाणा आणि बटाट्याची ना उपवासाला चालणारी चकली बनवलेली आहे आणि हे उन्हाळी पदार्थ आहे. हा उन्हाळ्यामध्ये आपण सगळेच जण बनवतो, पण मी ह्या ज्या पद्धतीने बनवलेला आहे ना त्या पद्धतीने बघा अगदी सोपी पद्धत आहे. खूप सुंदर झटपट अशी आपली ही साबुदाणा आणि बटाट्याची ना चकली होते. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी ना रात्रीचंच आहे ना अर्धा किलो साबुदाणा आहे ना भिजत ठेवलेला आहे. आपल्याला दुसऱ्या दिवशी चकली बनवायची आहे ना तर रात्रीचा साबुदाणा आहे ना छान असा भिजत ठेवायचा म्हणजे चांगला भिजला जातो. साबुदाणा पहिल्यांदा आहे ना छान असा 2 पाण्यांनी ना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. एका पाण्याने छान असं धुतलं आहे, दुसऱ्या पाण्यानं आपण धुवून घेऊयात म्हणजे जर कचरा असेल धूळ असेल ती सगळी निघून जाईल. आणि गरम पाणी केलेलं आहे. एका साईडला आहे ना गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. साबुदाणा छान 2 पाण्यांनी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना गरम पाण्याचा आहे ना वापर करायचा. आता पाणी किती टाकायचं तर साबुदाणा पूर्ण आपला भिजला ना, भिजून वरती पाणी आपलं आहे ना 1-2 इंच आहे ना पाणी आपलं राहिलं पाहिजे एवढं पाणी टाकायचं म्हणजे साबुदाण्याला छान असा भिजला जातो. तर मी ते रात्रभर साबुदाणा भिजवलेलं आहे. आता दुसऱ्या दिवशी आपण चकली बनवायला घेणार आहे. तर अर्धा किलो साबुदाणा आहे त्याच्यासाठी मी ते 1 किलो बटाटे घेतलेले आहेत. बटाटे आहेत ना स्वच्छ धुवून उकडून घेतलेले आहेत, सोलून घेतलेले आहेत. मोठी परात घेतलेली आहे आणि आपली खिसणी जी असते नॉर्मली ती खिसणी घेतलेली आहे. बटाटा आपण अगोदर आहे ना खिसून घ्यायचा. आता बटाटा तुम्ही मॅशरनं सुद्धा मॅश करू शकता, पण बटाट्याच्या आहेत ना अशा थोड्याशा फोडी राहतात. मग ती चकली करताना आहे ना आपल्याला एकसारखी चकलीची तार आहे ना होत नाही. त्याच्यामुळे बटाटा आहे ना आपल्याला ह्या पद्धतीने ना खिसून घ्यायचा. तर इथे मी आहे ना 1 किलो बटाटा छान असा खिसून घेतलेला आहे. अगदी परफेक्ट माप आहे. अर्धा किलो साबुदाणा त्याच्यासाठी 1 किलो बटाट्याचा वापर करायचा. आता इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि जिरं घेतलेलं आहे. आता तुमच्या इकडे जर उपवासाला जिरं चालत असेल तर तुम्ही जिरं टाकू शकता किंवा नसेल चालेल तर फक्त मिरची बारीक करून घ्यायची. मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये जिरं आणि मिरची टाकून आहे ना पाणी न टाकता आपल्याला हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. आता आपण साबुदाणा बघूयात. तर साबुदाणा आहे ना छान असा आपण भिजवून घेतलेला आहे. अगदी मऊ असा साबुदाणा आपला आहे ना भिजलेला आहे. कम से कम 7 ते 8 तास आपल्याला साबुदाणा आहे ना छान असा भिजवून घ्यायचा आहे. हे बघा छान असा साबुदाणा भिजलेला आहे. व्यवस्थित आपण आहे ना मिक्स करून घेऊयात. आता बटाटे आपण खिसून घेतलेले आहे ना तर साबुदाणा आहे त्याच्यावरती टाकून घेऊयात. आता त्याच्यावरती आपण चवीनुसार मीठ टाकूयात आणि मिरची आणि जिरं त्याचा ठेचा टाकूयात. आता मिरचीच्या जागेवर तुम्ही मिरची पावडरसुद्धा वापरू शकता. आता हे छान असं मीठ आणि मिरची जिरं हे टाकलेलं आहे ना ते छान आपल्याला बटाटा आणि साबुदाण्यामध्ये ना व्यवस्थित असं आहे ना एकजीव करून घ्यायचं आहे. बघू शकता व्यवस्थित असं आहे ना आपल्याला हे सगळं मिश्रण आहे ना एकजीव करून घ्यायचं आहे. बटाटा, साबुदाणा, मिरची, मीठ आपलं छान असं एकजीव असं झालेलं पाहिजे आहे. पाहू शकता मस्त असं एकजीव झालेलं आहे. आणि पीठसुद्धा पाहू शकता तुम्ही अजिबात पातळ झालेलं नाही किंवा घट्ट झालेलं नाही आणि पिठाला आपल्याला हे आहेत ना छान असा चिकटपणा जसा पाहिजेला आहे ना तसा झालेला आहे. आता इथे मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे. पीठ आपल्याला हे ना एक कुकरची एक आहे ना शिट्टी करून घ्यायची.
तर कुकरच्या डब्यामध्ये ह्याच्यातलं हे पीठ आहे ना आपण काढून घेऊयात. आता राहिलेलं जे आहे ना ते आपण चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही चकली करून बघा, खूप सुंदर होते. आता इथे मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये जाळी ठेवलेली आहे. पाणी टाकायचं आणि त्याच्यावरती आपण हा डब्बा ठेवणार आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं, म्हणजे पाणी आहे ना आपलं ह्याच्यावरती पडू नये म्हणूनसाठी झाकण लावायचं आणि कुकरची ना एक शिट्टी करून घ्यायची. मिडियम गॅसवरती एक शिट्टी करायची आणि आपण चाळणीमध्ये जे ठेवलेलं आहे ना मिश्रण, ते टोपामध्ये आपल्याला आहे ना शिजवून घ्यायचं आहे. तर हे चाळणीसाठी आहे ना आपण एक बारीक गॅसवरती आहे ना एक 7-8 मिनिट आहे ना हे छान असं वाफवून घ्यायचं आहे. तर एक शिट्टी झालेली आहे. कुकर थंड झालेला आहे. हे बघा झाकण ठेवलं आहे, त्याच्यामुळे पाणी एकाने आपलं अजिबात साबुदाण्याला लागलेलं नाही आहे, नाहीतर आपलं हे जे मिश्रण आहे ना ते पातळ होईल. छान असं हे नॉर्मली थंड झालेलं आहे. आपण एका मोठ्या परातीमध्ये काढून घेणार आहे. डब्यामधलंही काढून घेणार आहे आणि चाळणीमधलं सुद्धा काढून घ्यायचं. आणि हे गरम आहे, अजून भरपूर असं गरम आहे. तर ह्या पद्धतीने आपण आहे ना ज्यावेळेस पीठ आपलं आहे ना पुन्हा उकडून घेतो ना, त्याच्यामुळे ना चकली जी आहे ना ती अजून आपली छान अशी फुलली जाते आणि खायला आहे ना खूप सुंदर एक टेस्ट वेगळी येते आणि जो चिकटपणा असतो ना तो अजून छान असा येतो. आणि चकली बनवताना जी तार असते ना ती एकसारखी तार होते, त्याच्यामुळे ना हे पीठ असं छान असं वाफवून घ्यायचं. तर पीठ आपलं आहे ना बऱ्यापैकी आहे ना थंड झालेलं आहे. अगदी थोडंसं हाताला आहे ना गरम लागतं आहे, नाहीतर पूर्ण आपलं पीठ थंड झालेलं आहे. तर इथे मी चकलीचा साचा घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण आहे ना हे मिश्रण आहे ना भरून घ्यायचं. आता हे मिश्रण भरताना सुद्धा आहे ना अजिबात मध्ये गॅप ठेवायचं नाही. अगदी ना दाबून दाबून आहे ना हे सारण भरून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित असं झाकण लावूयात आणि इथे मी प्लॅस्टिकचा पेपरवरती आहे ना आपल्याला छान अशा आहेत ना चकल्या आहेत ना ह्या पाडून घ्यायच्या आहेत. तर ही चकली आहे ना जास्त मोठी पण करायची नाही किंवा जास्त अशी चिकटून सुद्धा ह्याचे जे आपण येडे घालतो ना ते जास्त असं चिकटून घालायचे नाही, असे लांब लांब करून घालायचे, म्हणजे ते तळल्यानंतर सुद्धा छान असे व्यवस्थित असे तळले जातात. आणि अगदी छोट्या छोट्या आपल्याला ह्या चकल्या आहेत ना पाडून घ्यायच्या आहेत. अगदी एकसारख्या त्या चकल्या आहेत मी सगळ्या करून घेतलेल्या आहेत आणि 2 दिवस छान उन्हामध्ये आहेत ना कडकडीत वाळवून घेतलेले आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने बटाटा साबुदाण्याची चकली ना करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.